तर सांगलीच्या तासगावमध्ये रोहित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। सांगलीमध्ये संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये लढत होते आहे। सांगलीतील ही दोन दृश्य, रोहित पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। शिवसेनेच्या मशालीला आपण मतदान केलं आहे, काय प्रतिक्रिया आहे? 2019च्या दरम्यान सुद्धा ही जागा काँग्रेसला सुटली नव्हती। आता महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जो आहे तो उमेदवार आम्ही निवडून देण्याचा सर्वांनी निर्धार केला होता। त्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करतोय। जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीचे आदेश सर्वच नेत्यांनी महाविकास आघाडीच्या दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने काम चालू आहे आणि मला विश्वास आहे की राज्यामध्ये जसा महाविकास आघाडीला फायदा होईल तसाच फायदा सांगलीमध्ये सुद्धा होईल। मात्र सांगली लोकसभा मतदारसंघाचं विधानसभा बघितल्या तर यामध्ये काही विधानसभा अशा आहेत की ज्याच्यात ठाकरेंच्या शिवसेनेला यापूर्वी जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी नोटापेक्षा कमी मतदान पडलेलं आहे। मग अशातच अशा प्रकारची रिस्क घेणं किती योग्य वाटतं? मला त्यावेळेस पोलीस कडेगावचं वातावरण फार वेगळं होतं। आपण जी स्थिती सांगताय ती पोलीस कडेगावमध्ये घडली होती, पण आता महाविकास आघाडीला एकंदरीत पाठबळ हे राज्यभर चांगलं आहे, त्याचाच अंडरकरंट सांगली जिल्ह्यामध्ये दिसतोय आणि महाविकास आघाडीच्या मागे लोक उभे राहतील। मात्र विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज आहे तो मागे नाही घेतला। आज देखील त्यांना आत्मविश्वास आहे की 2 ते 2.5 लाखाच्या फरकाने ते जिंकणार आहेत। अशामध्ये जर विशाल पाटील यांचा विजय नाही झाला तर नेमका फायदा हा भाजपला होईल असं वाटत नाही का तुम्हाला? आता काही गोष्टी चर्चेतून सोडवल्या गेल्या पाहिजे होत्या, पण त्यावेळेस योग्य चर्चा, पुरेशी चर्चा झाली नसावी म्हणून कदाचित ही परिस्थिती उद्भवलेली आहे। पण आम्हाला सर्वांना विश्वास आहे की कुठेतरी याच्यावरती तोडगा येणाऱ्या काळामध्ये निघेल। सध्याची परिस्थिती तरी अशी आहे की असलेले सत्ताधारी नकोत ही भावना, जनभावना लोकांमध्ये प्रचंड आहे। त्यामुळे माझं असं मत आहे की असलेले सत्ताधारी हे कदाचित 3 नंबरला राहतील की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। मात्र तडजोडीच्या राजकारणात सांगली लोकसभा मतदारसंघ निवडला गेला, त्याबद्दल काय वाटतं? आता एक मोठी परंपरा या जिल्ह्याला आहे। एकेकाळचं राजकारण या जिल्ह्यामधून ठरवलं जायचं, फार प्रतिष्ठेची पदं या जिल्ह्यामध्ये होती, अनेक चांगले निर्णय या जिल्ह्यामधून घेतले गेलेत, अनेक चांगल्या निर्णयांचा पॉलिसीचा जन्म सुद्धा या जिल्ह्यातून झालेला आहे। असं असताना त्या लेवलवर निवडणूक जायला नाही पाहिजे होती असं आमच्या सर्वांचं मत होतं। शेवटचा प्रश्न आहे, आपण बारामतीत मोठ्या प्रमाणात होता प्रचार झाला आपल्याकडनं, तिकडे काय परिस्थिती आहे? आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, घरामध्येच 2 उमेदवार आहेत, कशा प्रकारचं हे राजकारण? बारामतीमध्ये पवार साहेबांवरती प्रेम करणारा वर्ग फार मोठा आहे आणि तिथे पवार साहेबांच्या विचारांचा उमेदवार हा निश्चितपणाने निवडून येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह चेतन सावंत, पुढारी न्यूज।